राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही भारत सरकारची संरक्षण प्रबोधिनी आहे. ही खडकवासला पुणे येथे आहे. 70,000 एकराच्या कॅम्पसवरती ही अकॅडमी आहे. आर्मी नेव्ही एअरफोर्स मधील सुपर क्लासून ऑफिसरला ट्रेनिंग करणारी ही अकॅडमी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी 3 दल कार्यरत आहेत: आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. देशावरती कुठलंही एक संकट असेल, बाह्य राष्ट्राचं आक्रमण असेल किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, भूकंप, सुनामी, फ्लड्स, तर सर्वप्रथम आपल्याला आठवण होते आपल्या सैन्याची. आणि विपरीत परिस्थितीमध्ये एकदा का सैन्याने ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिक हा सुटकेचा निश्वास टाकतो. आणि अशा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या सुपर क्लासमॅन ऑफिसरला ट्रेनिंग देणारी ही संस्था आहे. संस्थेचं नाव आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी की खडकवासला पुणे येथे आहे. 2021 पर्यंत मुलींना या अकॅडमीमध्ये प्रवेश नव्हता, पण 2021 पासून परमनंट कमिशन म्हणून मुलींना सुद्धा एनडीए मध्ये प्रवेश दिला जातो. आमची जी अकॅडमी आहे आस्था डिफेन्स अकॅडमी, ही पर्सनलाइज्ड कोचिंग करते एनडीए आणि एसपीआय साठी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या याचा विषय आहे करिअर गायडन्स सेमिनार, हाऊ टू बिकम एन ऑफिसर. ऑफिसर बनण्यासाठी काय केलं पाहिजे शालेय जीवनामध्ये, 8वी 9वी 10वीच्या वर्गात असताना, हे आपण या सेमिनार मधून अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एन डिफेन्स अकॅडमी ही खडकवासला पुणे येथे आहे. 70,000 एकरच्या कॅम्पसमध्ये आहे. देशाच्या गौरवास्पद अशी ही अकॅडमी आहे. सुपर क्लासून ऑफिसर म्हणजे काय पाहूया. IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. हा देश चालवण्याची जबाबदारी ज्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरती असते त्याला आपण सुपर क्लासून ऑफिसर म्हणतो. हे ऑफिसर सिव्हिलियनसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतात. कोणाला सिव्हिल सर्व्हिसेसचे ऑफिसर्स म्हणतात. त्याच दर्जाचे सुपर क्लासून ऑफिसर डिफेन्स मध्ये सुद्धा असतात. त्याला आपण एनडीए चे ऑफिसर्स म्हणतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे ऑफिसर्स म्हणतो. हे ऑफिसर्स IAS IPS दर्जाचे ऑफिसर्स आहेत. सैन्यामध्ये अधिकारी म्हणून जॉब का करावा. भरपूर मोठ्या पगाराची नोकरी आहे. खूप भरपूर अशा सुट्ट्या आहेत. CSD कॅन्टीनची सुविधा आहे. मेडिकलच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आणि देश विदेशामध्ये फिरण्याची संधी सुद्धा आहे. भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती एखाद्या बाहेर परदेशात जातात तेव्हा एनडीएचे ऑफिसर्स त्यांच्या सोबत असतात. किंवा विदेशातील एखादं तंत्रज्ञान सर्वप्रथम भारतामध्ये आल्यानंतर या एनडीएच्या ऑफिसरलाच हाताळण्यासाठी दिलं जातं. कारण की त्याची जी सुरक्षितता आहे, त्याचं जे चेक करण्यासाठी त्या टेक्नॉलॉजीची ऑफिसर्सला दिली जातात. मग एनडीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी 12वी मध्ये एंट्रन्स एक्झाम असते. 2 टप्पे असतात. पहिली लेखी परीक्षा असते, नंतर इंटरव्ह्यू असतो आणि मेडिकल. ह्या 3 टप्प्यामधून विद्यार्थ्यांना जावं लागतं. एनडीएची एक्झाम वर्षातून 2 वेळा असते. NDA-1 ही एप्रिलमध्ये असते आणि NDA-2 ही सप्टेंबरमध्ये असते. 16.5 ते 19.5 वर्षापर्यंत हे विद्यार्थ्यांना देता येते. म्हणजे 12वीत असताना 2 चान्स आणि 12वी नंतर 2 ते 3 चान्स 19.5 वर्षापर्यंत आपल्याला मिळतात. काही विद्यार्थ्यांना 5 चान्स सुद्धा मिळतात. ही परीक्षा इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेज मधून होत असते. या परीक्षेचे 2 पेपर असतात. पहिला पेपर मॅथमॅटिक्सचा असतो 300 मार्क्स आणि दुसरा पेपर गॅट जनरल ॲबिलिटी टेस्ट हे 600 मार्काचा असतो. 900 मार्काची परीक्षा आहे. एनडीए मध्ये विद्यार्थ्यांना 12वी नंतर प्रवेश दिला जातो. हे एनडीएचे अकॅडमी आहे, इथं प्रवेश दिला जातो. त्यानंतर लेखी परीक्षेनंतर SSB इंटरव्ह्यू असतो. SSB इंटरव्ह्यू हा सलग 5 दिवस चालत असतो. या 5 दिवसामध्ये इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर परसेप्शन टेस्ट, डिस्कशन टेस्ट, सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप टास्क ऑफिसर टेस्ट, इंटरव्ह्यू आणि कॉन्फरन्स असे टप्पे असतात. हा एनडीएचा कॅम्पस आपण पाहतोय. 70,000 एकराच्या कॅम्पसमध्ये ही अकॅडमी खडकवासला पुणे येथे आहे. काही मेडिकल टेस्ट घेतल्या जातात. हाईट आणि वेटचा रेशो आहे. आणि मग एनडीए मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या 3 वर्षामध्ये विद्यार्थ्याला आपली डिग्री कंप्लीट करता येते. डिग्री तो BA, BSc, BCom किंवा बीटेक इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा कंप्लीट करू शकतो. त्याला तिथे मिलिटरी फाउंडेशन कोर्स शिकवला जातो आणि त्याला फॉरेन लँग्वेजेस
सुद्धा तिथं शिकविल्या जातात विद्यार्थ्यांना. या 4 वर्षाच्या काळामध्ये त्याला ॲडव्हेंचरस गेम सुद्धा खेळण्याची संधी असते. जे की आपण टीव्हीवर किंवा ऑलिम्पिकमध्ये पाहतो असे ॲडव्हेंचरस गेम्स हे एनडीएच्या कॅम्पसमध्ये मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध आहे त्या 3 वर्षामध्ये. जसं की पॅराशूट जंप आहे, स्कुबा ड्रायव्हिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, कियाकिंग आहे. अशा प्रकारे साहसी खेळ या 3 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना खेळवले जातात आणि त्यांना एक ऑफिसर्स ट्रेनिंग दिली जाते. एका युवकाचं 17 वर्षाच्या युवकाचं एका सुपर क्लासून ऑफिसरमध्ये परिवर्तन करणारी ही जी भारत सरकारची प्राऊड फिलिंग असणारी अकॅडमी आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. या 3 वर्षाच्या कालावधीनंतर जी मुलं आर्मीसाठी निवडली जातात त्यांचं 1 वर्षाचं ट्रेनिंग इंडियन मेडिकल अकॅडमी IMA देहरादूनला होतं. जी मुलं नेव्हीसाठी निवडले जातात त्यांचं 1 वर्षाचं ट्रेनिंग कझिमला केरळला होतं. जी मुलं एअरफोर्ससाठी निवडले जातात त्यांचं 1 वर्षाचं ट्रेनिंग एअरफोर्स अकॅडमी हैदराबादला होतं. पण असं म्हणतात NDA महाराष्ट्रात आहे, एवढी चांगली प्राऊड फिलिंग अकॅडमी महाराष्ट्रात आहे. NDA महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र NDA मध्ये नाही. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील मुलं खूप कमी संख्येने NDA कडे जातात. म्हणून महाराष्ट्र शासनाने एक संस्था सुरू केलेली आहे. 1977ला त्या संस्थेची स्थापना झालेली आहे. संस्थेचं नाव आहे सर्व्हिसेस प्री प्रायोरिटी इन्स्टिट्यूट SPI. 10वी नंतर जी मुलं आता 10व्या वर्गात आहेत त्यांना 2 वर्षासाठी या संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो. 11वी-12वी सायन्स सोबतच NDAची पर्सनलाइज्ड कोचिंग या SPI अकॅडमीमध्ये केली जाते. महाराष्ट्रातून 60 बॉईज ला इथं प्रवेश दिला जातो दरवर्षी. महाराष्ट्रातून दरवर्षी या अकॅडमीमध्ये 60 बॉईज आणि त्यानंतर दरवर्षी 60 बॉईज ला प्रवेश दिला जातो आणि 30 गर्ल्स 30 मुली दरवर्षी या अकॅडमीमध्ये प्रवेश दिला जातो. आता जी मुलं 10व्या वर्गात शिकत आहेत त्यांच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते. एंट्रन्स एक्झाम एप्रिल महिन्यात असते. एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा असते. परीक्षेचं स्वरूप सुद्धा मी सांगणार आहे. मुलांसाठी जी संस्था आहे त्याला SPI म्हणतात आणि मुलींसाठी जी संस्था आहे त्याचं नाव आहे GSPI. मुलींसाठी गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्र शासनाची आहे. 30 मुलींना दरवर्षी याच्यामध्ये प्रवेश दिला जातो. भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी होण्यासाठी मुलींना GSPI नाशिक येथे प्रवेश दिला जातो. 10वीच्या नंतर प्रवेश दिला जातो. आमची जी संस्था आहे आमच्या संस्थेमध्ये या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन तयारी वर्ग घेतले जातात. ऑनलाईन बॅच 1 डिसेंबरला सुरू झालेली आहे. याच्यामध्ये ऑनलाईन लेक्चर असतात, प्रिंटेड नोट्स असतात, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर असतात, मोटिवेशनल लेक्चर असतात, एक्सपर्ट गायडन्स असतं, SPI स्टुडंटचं सेमिनार असतं, SPIच्या टीचरचं गायडन्स असतं. मुलांना फॉर्म भरण्यापासून हॉल तिकीट काढून परीक्षा सेंटर कळविणे आणि रिझल्ट कळवणे त्यानंतर त्यांची इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी आमच्या संस्थेद्वारे करून घेतली जाते. ऑनलाईन बॅच आहे आणि ऑफलाईन बॅच सुद्धा आहे. ही ऑफलाईन बॅच 21 मार्चला सुरू होणार आहे. 17 मार्च पर्यंत 10वीचे बोर्डचे पेपर आहेत. त्यानंतर 21 मार्चला ऑफलाईन बॅच सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन लेक्चर, प्रिंटेड नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, एक्सपर्ट्स गायडन्सचं मार्गदर्शन आहे मुलांना. त्याचबरोबर SPI मध्ये जी मुलं यशस्वी झालेली आहेत त्यांचं गायडन्स, SPI ला जे टीचर शिकवतात त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या मुलांना भेटणार आहे. फॉर्म फिलिंग ते जॉईनिंग पर्यंत टोटल गायडन्स या आमच्या संस्थेद्वारे केलं जातं. फिजिकल एक्सरसाइज सुद्धा मुलांची घेतली जाते. या कोर्ससाठी लिमिटेड सीट्स आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, SPI मध्ये करिअर करत असताना काय त्याचे टप्पे आहेत आपण पाहूया. डू यू वॉन्ट टू बिकम एन ऑफिसर? SPI अँड NDR पाथफाइंडर. SPI ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. याचं सुरुवात 1977ला औरंगाबाद येथे झालेलं आहे. SPIचं एम आहे की प्रिपेरिंग बॉईज फिजिकली, मेंटली अँड अकॅडमिकली टू एंट्री नॅशनल डिफेन्स अकॅडमी. इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड्स पर्सनलाइज्ड कोचिंग फॉर UPSC, NDA रिटन एंट्रन्स एक्झामिनेशन आणि SSB एंट्रन्स एक्झामिनेशन. Aim of SPI to encourage the youth of Maharashtra to join the armed forces as officers. हे संस्थेचे एम आहे. ऑर्गनायझेशन ऑफिसर
ऑर्गनायझेशन ऑफ SPI. तर इन्स्टिट्यूट वर्क्स अंडर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ऑफ मंत्रालय, म्हणजे मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाद्वारे ही संस्था चालवली जाते. SPIचे एक डायरेक्टर असतात जे रिटायर्ड आर्म्ड ऑफिसर असतात, लेफ्टनंट कर्नल आणि इक्वॅलेंट रँकचे. SPI मध्येच ऍडमिशन का घ्यावं? इन्स्टिट्यूट वर्क्स अंडर द एक्सपर्ट गायडन्स ऑफ गव्हर्निंग बॉडी, शासनाच्या गव्हर्निंग बॉडी ती चालवले जाते. याचे जे ऑफिसर्स असतात, रिटायर्ड डिफेन्स ऑफिसर्स असतात, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, इक्वॅलेंट रँकचे, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्सचे. SPIचे डायरेक्टर आहेत जे की डिफेन्स ऑफिसर असतात स्वतः, आणि 24 लोकांचा स्टाफ आहे SPI मध्ये. SPI ही भारतामध्ये एकदम नावाजलेली आणि विश्वसनीय अशी संस्था आहे, ज्याच्यामध्ये गुड मिलिटरी लीडर्स घडविले जातात, कम्प्लीट एज्युकेशन अँड ऑल राऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. हे SPIचं कॅम्पस आहे, आपण क्षणचित्र पाहू शकता. SPIचे अचिव्हमेंट काय? गेल्या 40 वर्षामध्ये या संस्थेने 1000 युवकांना नॅशनल डिफेन्स अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राष्ट्राद्वारे दिली जाणारी 2 कीर्ती चक्र, 3 शौर्य चक्र, सेना मेडल, नौसेना मेडल, वायुसेना मेडलनी सन्मानित करण्यात आलेला आहे. एखादा विद्यार्थी SPI मधून NDA मध्ये नाही गेला तर तो पुढे जाऊन काय करतो? तो सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये IAS, IPS, IES, IRS यासारख्या पदवी घेऊन आपलं करिअर करत असतो. कारण की 12वी मध्ये, 11वी 12वी या 2 वर्गामध्ये त्याच्या UPSCचा पाया कंप्लीट केला जातो. कोण SPI साठी इलिजिबल कोणते विद्यार्थी आहेत? जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, 10वी जे सध्या 10वी मध्ये शिकत आहेत, येणाऱ्या फेब्रुवारी मार्चला 2025ला 10वी बोर्डाची परीक्षा देणार आहेत, आणि जे मुलं 10वी बोर्डामध्ये कमीत कमी 60% गुण घेऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांना इथं प्रवेश दिला जातो. फिजिकल स्टैंडर्ड्स, लड़के के हाइट 157 सेंटीमीटर होना चाहिए, वेट 43 kg है, चेस्ट विदाउट एक्सपेंशन 74 सेंटीमीटर, आई साइट 6/6, कैंडिडेट शुड नॉट बी कलर ब्लाइंड अँड नाईट ब्लाइंड. SPI मध्ये सिलेक्शन कसं होतं? तर इंटरव्ह्यू आणि रिटर्न टेस्ट असते. एक रिटर्न टेस्ट असते, एक क्वेश्चन पेपर असतो, MCQs पॅटर्न नुसार क्वेश्चन होत असते, बहुपर्यायी प्रश्न असतात. पण 150 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स असतात. तशी 600 मार्काची परीक्षा, 3 तासाचा वेळ दिला जातो. पहिला पार्ट हा मॅथमॅटिक्सचा असतो 75 क्वेश्चनचा, दुसरा पार्ट जनरल ॲबिलिटीचा असतो 75 क्वेश्चनचा. प्रत्येक बरोबर प्रश्नाला 4 गुण आणि निगेटिव्ह मार्किंग -1 असते. रिटर्न टेस्ट मध्ये 75 क्वेश्चन जे मॅथमॅटिक्सचे आहेत, त्याच्यामध्ये त्या 75 क्वेश्चन्स मध्ये 8वी 9वी 10वीच्या सिलेबसवरती असतात, आणि बाकीचे 75 क्वेश्चन्स मध्ये इंग्लिश, सायन्स, सोशल स्टडीज, GK, करंट अफेअर्स आणि लॉजिकल रिझनिंग वरती क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन पेपर हे इंग्लिशमध्येच असतात. इंग्लिश चा सिलेबस असतो ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन, एरर करेक्शन, सिनोनियम्स, अँटोनियम्स इत्यादी सिलेबस असतो. पेपर हा 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड, CBSE आणि ICSEच्या सिलेबसवरती काढला जातो. जी मुलं रिटर्न परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येतात त्यांचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू हा इंग्रजीमध्ये होतो. 20 मिनिटं इंग्रजीमध्ये बोलता आलं पाहिजे. फार फ्लुएंटली इंग्लिश बोललं पाहिजे असं काही नाही, मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये बोललं तरी चालेल. या इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थ्याचं जनरल इंटेलिजन्स, पर्सनॅलिटी टेस्ट, जनरल अवेअरनेस हे चेक केलं जातं, आणि करंट अफेअर सुद्धा पाहिलं जातो. हाऊ टू अप्लाय 15 डिसेंबरला जाहिरात येते. आता ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये जाहिरात येणार आहे. जाहिरात आल्यानंतर आम्ही विद्यार्थ्याला कळवतो. आम्ही स्वतः फॉर्म भरून घेतो, कारण की SPI कोणालाही फोन करत नाही किंवा कोणाचाही फोन घेत नाही. पेपरमध्ये सुद्धा SPIची जाहिरात येत नाही. तर SPIच्या वेबसाईटलाच विद्यार्थ्यांना व्हिजिट करावं लागतं, आणि त्यामुळं फॉर्म अचूकपणे भरणं खूप महत्वाचं आहे. आमच्या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन केलं जातं, आणि फॉर्म सुद्धा भरून दिला जातो. हॉल तिकीट काढून दिलं जातं. परीक्षा सेंटर पर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली जाते. रिझल्ट देखील 8च दिवसाच्या आत लागतो, तो देखील विद्यार्थ्यांना कळवतो. नंतर इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी आमच्या संस्थेतर्फे करून घेतली जाते. विद्यार्थी मित्रांनो,
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडवरती आम्ही तयारी करून घेतो विद्यार्थ्याची. हा ऑफलाईनचा शेड्यूल आहे. पहाटे 5 वाजता मुलांना उठवलं जातं. 5:30 ते 7:30 पीटी एक्सरसाइज होगा. बाथ, ब्रेकफास्ट, असेंब्ली, लेक्चर्स, लंच दुपारी. त्याच्यानंतर डाऊट सेशन, टेस्ट असते. त्याच्यानंतर स्पोर्ट्स, रात्री डिनर, सेल्फ स्टडी अंडर ऑब्झर्वेशन. पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत असा शेड्यूल असतो. आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच मध्ये सुद्धा प्रवेश दिला जातो आणि ऑफलाईन बॅच मध्ये सुद्धा प्रवेश दिला जातो. 2022ला आमचे 17 विद्यार्थी SPI मध्ये प्रवेश झाले होते. 2018ला पहिल्या वर्षी आमचे 5 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. अशा प्रकारे एक निकालाची उज्ज्वल अशी परंपरा आमच्या संस्थेला आहे. काही लिमिटेड जागांसाठी आम्ही प्रवेश देतो. तुम्ही विचाराल ऑनलाईन बॅच मध्ये केलं पाहिजे का ऑफलाईन मध्ये? तर मी म्हणेन ऑनलाईन बॅच मध्ये आपण प्रवेश जर केला तर आपल्याला भरपूर असा कालावधी मिळतो. कारण की ऑनलाईन बॅच ही 4 मंथ्सची असते. जवळपास 4 महिने विद्यार्थ्याला भेटतात. आता सध्या मी वीकली 4 लेक्चर घेतोय, जे की थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे असे आठवड्यातून 4 दिवस आम्ही लेक्चर घेतोय. नंतर 10वी बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर आम्ही डेली डेली 4 to 5 लेक्चर्स आम्ही विद्यार्थ्याची घेणार आहोत. जेणेकरून आणि यामध्ये एक्सपर्ट टॉक असतं. जे टीचर SPI ला शिकवतात त्यांचं मार्गदर्शन असतं. जी मुलं SPI ला लागलेली आहेत त्यांचं मार्गदर्शन असतं. आणि विद्यार्थी पालकांसाठी सुद्धा आम्ही मोटिवेशनल सेमिनार घेत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना SPI मध्ये खरंच आपल्याला करिअर करायचं आहे त्यांनी खालच्या मोबाईल नंबरवरती लवकरात लवकर प्रवेश करावा. ऑफलाईन बॅच जी आहे त्याच्यामध्ये काही ऑफलाईन बॅचला काही लिमिटेशन्स आहेत. की ऑफलाईन बॅच एकाच महिन्याची असते. आपण म्हणाल की सर 10वी बोर्डचा अभ्यास करायचा का SPIचा करायचा? तर मी म्हणेल की दोन्हीचा करायचा. कारण की 10वीच्या बोर्डावरती आता कुठेही प्रवेश मिळत नाही. 10वीला 95% पडले काय आणि 97% पडले काय त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठेही प्रवेश मिळत नाही. पण तोच तुम्ही 10वी बोर्डचा अभ्यास करत करत जर SPIचा अभ्यास केला आणि SPIच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर यशस्वी झालात, निश्चितच तुम्हाला चांगल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळणार आहे. तर आतापासूनच 10वीच्या बोर्ड परीक्षेचा जास्त बाऊ न करता एक सिस्टमॅटिक पद्धतीने प्लॅनिंग करून 10वी बोर्डाची आणि तुम्ही SPIची तयारी केलात तर निश्चितच तुम्ही या परीक्षामध्ये यशस्वी होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा सेमिनार फ्रुटफुल झाला असं मला वाटतं. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता या परीक्षेच्या दृष्टीनं. आणि या SPI आणि NDAच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण प्रश्न विचारावे. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपले प्रश्न असतील तर ते विचारावेत कृपया.